विवाहित महिलेला मध्यरात्री घरातून उचलून नेलं, लैंगिक अत्याचार केला, नंतर गावाच्या चावडीवर खांबाला बांधलं. बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर तिला सार्वजनिक चावडीवर खांबाला बांधून ठेवण्याचा अमानुष प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित विवाहिता रात्री आपल्या घरात काढ झोपलेली होती. उन्हाच्या कडाक्यामुळं आणि उकाड्यामुळं घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. या संधीचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास वैभव पटेकर नावाच्या नराधमाने घरात प्रवेश केला. त्याने झोपलेल्या विवाहितेला बळजबरीनं उचलून नेले. पीडितेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं तिचे तोंड दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि गावाबाहेरील नदीकाठच्या निर्जन स्थळी नेले. नदीकाठी नेल्यानंतर आरोपीनं पीडितेवर पाशवी अत्याचार केले. या नराधमाचा राक्षसीपणा एवढ्यावरच थांबला नाही. अत्याचारानंतर पीडिता बेशुद्ध पडली होती. आरोपीनं तिला त्याच अवस्थेत पुन्हा दावात आणले आणि गावच्या सार्वजनिक चावडीवर असलेल्या एका खांबाला दोरीनं घट्ट बांधून ठेवले. रात्रभर ती पीडित महिला बांधलेल्या अवस्थेत मदतीसाठी आसुसलेली होती. मात्र कोणालाही या प्रकाराची पुसटशी कल्पना आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावकरी आपल्या कामासाठी घराबाहेर पडले तेव्हा त्यांना चावडीवर एक महिला बांधलेल्या अवस्थेत दिसली. हे भीषण दृश्य पाहून संपूर्ण गाव हादरून गेले. गावकऱ्यांनी तातडीनं तिची सुटका केली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पिंक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेत वेगानं तपास चक्रे फिरवली आणि मुख्य आरोपी वैभव पटेकर याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कृत्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा नराधमांना समाजात स्थान नसून त्यांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी आणि महिला संघटनांनी केली आहे. सध्या विशेष पिंक पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडितेच्या विदारक स्थितीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काल रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेने तक्रार दिली की तिला गावातील वैभव पटेकर नावाच्या व्यक्तीने ती तिच्या नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले. तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे. त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील जो आरोपी आहे वैभव पटेकर याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत पिसार घेण्यात आलेली आहे. सर, एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो, त्याच्या मागची नेमकी सत्यता काय? त्या व्हिडिओबाबत काय सत्यता आहे त्याबाबत ते पोलीस तपास करत आहे. अधिक तपास चालू आहे. नेमकं काय प्रकार आहे, काय कळालं का? पार्श्वभूमी काय? नाही, अजून तर तपासावरती तो भाग आहे. अधिक कळाल्यास त्यानंतर कळतो.